एकटं नाही, आता आपण एक किंवा 2-3 जण तरी घेऊन यायला पाहिजे आपल्यासोबत. कारण आपण बघत असतो की भाऊ जे काम करतात, काम झाल्यानंतरनी लोकांना इतकं समाधान वाटतं. लोक हमेशा एक शब्द काढतात. लोक आहे ना, भाऊ काम झाल्यानंतर एक लय महत्त्वाचा शब्द काढतात. तो शब्द आहे, भाऊ तुम्ही देवासारखा आला. काय सारखा आला? भाऊ तुम्ही देवासारखं आलं. कारण काय कोणच नाही ना त्यांच्यासाठी, गरिबांसाठी कोणच नाही. हालायसाठी पैसे घेतात संघटना. एखादा अर्ज लिहायसाठी 500 रुपये घेतात. इथून तिकडनं जायसाठी नाश्त्याला 2000 रुपये घेतात. शेवटी काम झाल्यावरती 2-2, 3-3 लाख रुपये घेतात. पण भाऊ काहीच अपेक्षा करत नाही कुणाची. फक्त तुम्ही माणसं जोडा आणि तुमच्या स्वतःसाठी जोडायचे आपल्याला माणसं. कारण की भाऊला जर आपण ताकद दिली ना, तर आपण भाऊला जर आपण ताकद दिली तर भाऊ आपल्याला ताकद देऊ शकतो. तर माझं हे म्हणणं आहे की ना, आपण या पुण्यामध्ये वोटिंगचा आशीर्वाद असेल तर लोकसंख्या पुण्यामध्ये 30 लाख आहे. 30 लाख किती? 30 लाख आहे. या पुण्यामध्ये 30 लाख लोकसंख्या आहे. जर आपण ठरवलं तर या पुण्यामध्ये 8 लाख लोकांपासून तर पुरू किती? 8 लाख 5 वर्षामध्ये प्रॉपर 8 लाख लोकांसोबत. जर तुमच्याकडं मित्र नसतील, कोण नसतील, घरातले आणा, घरातले जॉईंट करा. कोण मित्र येत नसतील तर जर आपण 8 लाख लोकांपर्यंत पोचलो ना, तर आपल्याला लय मोठं काय म्हणतात त्याला, एक मास निर्माण होईल. मास म्हणजे लोक निर्माण होईल. तर माझं म्हणायचं तात्पर्य हे आहे की आपण लोक जॉईन केले पाहिजे, एवढंच आहे. आणि अजून एक की आपला जो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे मेसेजेस पडतात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, त्यामध्ये फक्त मास मुवमेंटचा टाकलं जाईल. इतर पक्षी इतर संघटनेचा टाकू नका. फक्त मास मुवमेंटचं आहे ना, त्या ग्रुपमध्ये टाकत जावा. कारण आपल्या लोकांना कळेल की आपल्या संघटनेमध्ये काय चालू आहे, घडामोडी काय चालवलं आहे. तर मला एवढंच बोलायचं आहे. सर्वांना धन्यवाद. एकटं नाही, आता आपण एक किंवा 2-3 जण तरी घेऊन यायला पाहिजे आपल्यासोबत. कारण आपण बघत असतो की भाऊ जे काम करतात, काम झाल्यानंतरनी लोकांना इतकं समाधान वाटतं. लोक हमेशा एक शब्द काढतात. लोक आहे ना, भाऊ काम झाल्यानंतर एक लय महत्त्वाचा शब्द काढतात. तो शब्द आहे, भाऊ तुम्ही देवासारखा आला. काय सारखं आला? भाऊ तुम्ही देवासारखं आलं. कारण काय कोणच नाही ना त्यांच्यासाठी, गरिबांसाठी कोणच नाही. हालायसाठी पैसे घेतात संघटना. एखादा अर्ज लिहायसाठी 500 रुपये घेतात. इथून तिकडनं जायसाठी नाश्त्याला 2000 रुपये घेतात. शेवटी काम झाल्यावरती 2-2, 3-3 लाख रुपये घेतात. पण भाऊ काहीच अपेक्षा करत नाही कुणाची. फक्त तुम्ही माणसं जोडा आणि तुमच्या स्वतःसाठी जोडायचे आपल्याला माणसं.